मालेगाव शहरात सततच्या पावसामुळे घराचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळून आजीचा आणि नातवाचा मृत्यू. मालेगाव शहरातील कलेक्टर पट्टा भागातील महारुद्र हनुमान मंदिराशेजारी सततच्या पावसामुळे घरातील स्लॅब कोसळल्याने आजी आणि नातवाचा दुर्दैवी अंत झाला. आज दुपारी 3 वाजेच्या दरम्यान संततधारेच्या पावसामुळे आजी विमलबाई पंढरीनाथ येवले वय वर्ष 80 व चेतन रामचंद्र येवले वय वर्ष 20 यांचा दुर्दैवी अंत झाला. घरात एकूण 5 जण राहत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी परिसरातील नागरिकांनी रेस्क्यू करीत घरातील बाकीच्या कुटुंबातील नागरिकांना बाहेर काढले. त्यात आजी व नातवाचा दुर्दैवी अंत झाला. वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव. व्यास राहत असताना या घरामध्ये संजय राजूभाऊ येवले, त्यांची आई, त्यांची मुलगी, मुलगा आणि पत्नी असे 5 लोक या ठिकाणी राहत होते. आणि राहत असताना वरून स्लॅब कोसळला आणि स्लॅब कोसळून त्यांची आई आणि मुलगा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आणि पोलीस प्रशासन, प्रांत अधिकारी आणि स्वतः मंत्री महोदय यांना संपर्क करून या ठिकाणी नुकसान भरपाई कशी मिळेल, शासनाकडून त्या घराला, त्या परिवाराला आपण जास्तीत जास्त मदत कशा प्रकारे करता येईल याचा आम्ही आता या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आज रोजी दुपारी 2:30 वाजता स्थानिक नागरिकांचा नगरसेवक म्हणून मला फोन आला की आमच्या कॉलनीमध्ये असा प्रकार झाला. आबा पगारी म्हणून त्यांचा मला फोन आला आणि तात्काळ आम्ही इथे येण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस ते तिघं पेशंट घेऊन सटार नाक्यावर सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आलेत. त्यांना आल्यानंतर डॉक्टरांना त्यावेळेस डॉक्टरांनी बघितल्यानंतर ते मृत घोषित केले. मग तिथून आम्ही दोघं डेड बॉडी सिव्हिलला घेऊन गेलो आणि स्थानिक आजच छावणी पोस्टचे नवीन PI साहेब आलेले आहेत, सानप साहेब म्हणून, त्यांना ही माहिती कळवली. त्याच्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांना ही माहिती कळवली आणि आमचे लाडके नेते गिरीशभाऊ महाजन यांच्या PNशी आमचं बोलणं झालं या विषयावर की आपत्कालीनमध्ये या परिवाराला आपल्याला काही मदत करता येईल का. तर साहेब अधिवेशनामध्ये असल्यामुळे घटना जी घडलेली आहे तिथे त्यांचं खूप जुनं घर आहे आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे तो स्लॅब खाली कोसळला आणि हे घरात बसलेले होते. आणि ती जी नात होती, त्यांची जी मुलगी, लहान मुलगी, ती थोडंसं बाजूला असल्यामुळे तिला कुठल्या प्रकारची काही इजा झालेली नाही, ती व्यवस्थित आहे. पण हे आम्ही माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्याशी संपर्कात आहेत आणि आपत्कालीन व्यवस्थेमध्ये या परिवाराला आपल्याकडनं काही मदत करता येईल ती मदत आम्ही करणार. आणि त्याच्यानंतर सकल वाणी समाजाकडनंही त्यांना एक मदत